ज्ञानाचा महासागर असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? बाबासाहेब हे एकमेव असे भारतीय आहेत ज्यांचा लंडनमध्ये पुतळा आहे. बाबासाहेब हे जगातील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. बाबासाहेबांची आत्मकथा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमाचा भाग आहे. वेटिंग फॉर अ व्हिसा ही अवघ्या 20 पानांची आत्मकथा बाबासाहेबांनी 1935 ते 36 या काळात लिहिली होती. बाबासाहेबांनी एकूण 21 वर्ष शिक्षण घेतलं आणि तब्बल 64 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली होती. तसंच बाबासाहेब पुस्तकांशिवाय राहूच शकत नव्हते. मुंबईतील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी 50,000हून अधिक पुस्तकं होती. ही त्या काळातील सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी होती. त्यांचं अॅनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती प्रथेचं निर्मूलन हे पुस्तक त्या काळात बंदी घालण्यात आलं. पण आजही ते पुस्तक जगभर वाचलं जातं. कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, गरोदरपणात पगारी रजा असे अनेक महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आणणारे बाबासाहेब होते. पण इतकं सगळं करूनही त्यांना हयात असताना सरकारकडून एकही मोठा पुरस्कार देण्यात आला नाही आणि मृत्यूनंतर 40 वर्षांनी त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. ज्यांनी पाण्यासाठी लढा दिला, पुस्तकातून शस्त्र बनवलं आणि संविधानातून कोट्यावधी लोकांना माणूस म्हणून उभं केलं, अशा या महामानवाबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.